गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. भैया, का 2 दिवसापासून तुमच्या बैठका वगैरे सुरू आहेत. काल पण बैठका झाल्या, आज पण बैठका होतात. 28 तारखेच्या मोर्चाची तयारी कशी आहे? हे बघा, आम्ही लोकांना ग्रामीण भागात आमचे दौरे चालू केले आणि लोक स्वतःहून बैठकीला उपस्थित राहतात. आणि ही काही एका पक्षाची ही काही मोर्चा नाही आहे, तर सर्व पक्षाचे लोक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे लोक या माध्यमातून लोकांच्या बैठकी आता सध्या चालू आहेत. या महामोर्चामध्ये प्रमुख म्हणून उपस्थिती कोणाची राहणार आहे? कोणी वरिष्ठ नेते वगैरे येतात? हे बघा, आम्ही एक बैठक सर्वपक्षीय, सर्व जातीय, त्याच्यामध्ये व्यापारी, वकील संघटना, सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व लोक तिथं होते. आणि त्या विषयावरती आम्ही प्रामुख्याने सांगितलं की इथं सर्वजण प्रमुख आहेत, सर्वसामान्य माणूस इथं प्रमुख आहेत. त्या मोर्चामध्ये सुद्धा मी सगळ्यात मागं चालणार आहे, म्हणून इथे सगळे सर्वसामान्य लोक इथं प्रमुख आहेत. मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून बघतोय बीडचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. जाती समीकरणं समोर येत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी काही पुढाकार, आव्हान? मी वारंवार बोलतोय, बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे. तुम्ही जातीपातीचं जर बोलले तर मी कोणत्याही फ्रेममध्ये बसत नाही. माझ्या समाजाच्या सुयाच्या टाचणीच्या टोका एवढा समाज आहे, तरी दुसऱ्यांदा मला इथं आमदार निवडून दिलं. पण जे काही माणसं ह्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ते त्यामुळेच ह्या 2-3 वर्षामध्ये वातावरण खराब झालेलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन पोलीस अधीक्षक नवनीत चावल आलेले आहेत. त्यांच्याकडनं कसा तपास सुरू आहे? काही तुमचं बोलणं वगैरे झालं? नाही, माझं अजून त्यांच्याशी बोलणं झालं नाही. सभागृहामध्ये मुख्यमंत्री साहेब अजितदादा त्यांनी जी काही घोषणा केली, चौकशी, म्हणजे जो कुणी त्या चौकशीमध्ये आढळले किंवा त्या CDR मोबाईल रिपोर्टमध्ये जो कुणी आढळले त्याला गुन्ह्यामध्ये घेणार, त्यांनी तिथं सांगितलं. त्याप्रमाणेच जिल्ह्यात आल्यानंतर SP ची बदली झाली, नवीन SP साहेब त्यांनी चार्ज घेतला. आणि माझी माहिती जी काही लोकप्रतिनिधीकडून घेतली की कालपासून चौकशी एकदम त्यांनी म्हणजे व्यवस्थित ट्रॅकवरती आता सध्या चालू आहे. आणि लोकांनाही बैठकीमध्ये मी सांगितलं की सर्वच पक्षाचे, आता आम्ही जिल्ह्यातले 6 आमदार वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी इथं उपस्थित आहेत. जी संतोष देशमुख जी घटना जी झाली ती माणुसकीला दाग लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाचं आजही लक्ष, पण लोकांमध्ये चर्चा करत असताना लोकांचा हा पण भाव आहे की सुरुवातीला चौकशी लावणार, शेवटपर्यंत जाणार का? म्हणून सर्वसामान्य लोकांचं ही ज्या प्रोसेसनी चालू, एक तर अटक या संदर्भातले लवकरात झाली, आणि जे पण काही अटक झालेत ते सुपारी घेऊन केलेलं त्यांनी लोक आहेत. वारंवार हे लोक करतात. त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, तो लवकर अटक होऊन ह्या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. लोकांची अजून एक अशी आता मागणी, आता मी या 2 दिवसात बघितलं की जर जिथं धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे, आणि मग जर त्यांनी पदावरती जर मंत्रीपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे, जर ते पदावरती जर असले तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे. लोकांची ही मागणी आहे की ही चौकशी फास्ट ट्रॅकवरती तुम्ही करा, 3 महिन्यात करा. आणि सभागृहात बोलताना मी स्पष्टपणे म्हणले की आम्ही जी मांडतोय ती लोकांची भावना मांडतोय. लोकप्रतिनिधीमधून ऑन रेकॉर्ड आम्ही या गोष्टी बोललेलो. एखादी गोष्ट आम्ही चुकीची बोललो असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. पण नाही, मी धनंजय मुंडे साहेबांसोबत सुद्धा विरोधी पक्षनेता असताना मी सोबत त्यांचे काम केलं. त्यांच्यावरती एक आरोप झाल्यानंतर त्यांनी सभागृहात म्हणले होते की जर माझा आरोप सिद्ध झाला तर मला चौकात फाशी द्या. हे पूर्ण उभ्या महाराष्ट्राने बघितले. तर आमच्या सर्वांची इच्छा आहे की जोपर्यंत ह्या तुम्ही फास्ट ट्रॅकवरती घ्या, 3 महिन्यांत ते CDR मध्ये जर कुणी सापडले नाही तर तुम्ही ते परत शपथविधी घ्या.
मुख्यमंत्र्यांनी पण शब्द त्या पद्धतीनं दिलेला होता सभागृहामध्ये की कोणाचीही गय केली जाणार नाही. मुख्यमंत्री शब्द पाळतील. तुम्हाला मी सांगितलं ना, मी जरी मुख्यमंत्री साहेब दुसऱ्या म्हणजे भाजप पक्षाचे आहेत, तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगितले की त्यांनी आता ह्या परिस्थितीमध्ये चौकशी ज्या पद्धतीने एस पी साहेब करतात आहे, आता ही ट्रॅकवरती, पण लवकरात लवकर जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड आणि हे इतर गुन्हेगार आहेत ह्यांची CDR तपासून ज्यांनी ज्यांनी ह्यांना फोन केले आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. 28 तारखेच्या या महामोर्चामध्ये कुटुंबातले व्यक्ती, देशमुख कुटुंबातले व्यक्ती तर राहतील. हो, त्यांनी त्यांच्या दिदी त्यांच्या त्या बैठकीला उपस्थित होते. तर म्हणले की मी इथंच काय, मला जिथं बोलवतील माझ्या वडिलांना न्याय भेटायसाठी मी कुठं पण यायला तयार आहे, पण फक्त जे काही ह्याच्या कट कारस्थान ज्यांनी रचलंय त्यांना जे ह्याच्यामध्ये आहेत त्यांना आत टाकलं पाहिजे. नक्कीच 28 तारखेच्या महामोर्चाची जी तयारी आहे त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे देखील गावोगावी फिरून जनजागृती करताना पाहायला मिळतात. मागणी एकच आहे, लवकरात लवकर आरोपींना अटक केली पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.